येथे जमलेल्या समस्त सकल ओबीसी समाज बांधवांना माझा मानाचा जय ओबीसी। आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, ज्यांच्यामुळे आपल्याला घटनेतून आरक्षण मिळालं असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी अभिवादन करतो व तसेच ज्या ज्या महामानवांनी बहुजन ओबीसी यांच्यासाठी स्वतःचा देह झिजवला या सर्वच महामानवांना माझा मानाचा मुजरा आणि विनम्र अभिवादन। मित्रहो, गेल्या 2 महिन्यापासून आपल्याच मतदारसंघातून आपल्या ओबीसीवर मोठं संकट आणण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि त्या संकटाला सामोरं जाण्यासाठी आणि ते संकट थांबवण्यासाठी हा मोर्चा आपण आयोजित केलेला आहे। या संकटाला आपण सर्वांनी एकत्र मिळून ताकदीने साथ दिली म्हणून आपल्याला येणाऱ्या काळात अनेक असे आंदोलन करून हे संकट आपल्याला घालवण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे। संकट म्हणजे तुम्हाला चांगलंच माहित आहे, संकट हे जातीवाद्यांचं आहे। कारण आपला 18 पगड जातीतला ओबीसी समाज, ओबीसी मध्ये 400च्या आसपास असणाऱ्या जाती यांना मिळालेलं शिक्षणामध्ये, राजकीय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळालेलं आरक्षण हे कुठंतरी कोणाच्या तरी डोळ्यामध्ये फुटण्याचं काम व्हायला सुरुवात झाली आणि आपल्या विरोधात षडयंत्र करायला सुरुवात केली यांनी। मित्रहो, हे संकट आपल्या तालुक्यातील आणि मतदारसंघातील आंतरवाली येथून जरांगे नावाच्या माणसाने आपल्या विरोधात षडयंत्र करायला सुरुवात केली आणि त्याला पाठिंबा तुम्हाला सर्वांनाच माहित आहे। या राज्यातील सर्वच जातीवादी, त्यामध्ये प्रमुख या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे। कारण मित्र, तुम्हाला माहित आहे नक्कीच अनेक आंदोलन आपण करतो, गेल्या अनेक वर्षापासून ओबीसींचा जातनिहाय जनगणनेसाठी लढा आपण करतो, परंतु आपल्या मागण्याकडे आजपर्यंत कुठल्याही सरकारने पाहिजे तसं लक्ष दिलेलं नाही। आणि एक माणूस उपोषणाला काय बसतो, त्यांच्याकडे सर्व पूर्णची पूर्ण मंत्रिमंडळ त्याच्यापुढे लोटांगण घालण्याचं काम करतं। हा निव्वळ ठरवून केलेला कार्यक्रम असल्यासारखा आपल्या ओबीसी बांधवांच्या वतीने मी व्यक्त करतो। मित्र, आपण घाबरायचं कारण नाही, कारण आपण 1931च्या जनगणनेनुसार 54% आहोत आणि 54% आहोत, परंतु आपल्याला आजपर्यंत माहित नव्हतं आणि ज्या संकटाने आपल्याला सावध करण्याचं काम केलं त्या संकटामुळे आपल्याला आपण 54% आहोत, आपण आता 60%च्या आसपास गेलेलो असतो हे आपल्याला आता माहित झालंय। त्यामुळे आपण आता येणाऱ्या काळात एकत्रित राहून हा लढा आणखी तीव्र येणाऱ्या काळात करावा लागणार आहे। मित्र, नक्कीच येणाऱ्या काळात 17 तारखेला अंबडला सुद्धा विराट सभा होणार आहे। त्यामध्ये आपल्या राज्यातील प्रमुख नेते नामदार छगनरावजी भुजबळ साहेब असतील, बहुजन हृदय सम्राट महादेवरावजी जानकर असतील, एकच छंद आणि गोपीचंद पडळकर असतील आणि अनेक पंकजाताई असतील, यांच्यासह अनेक ओबीसी नेते आपल्याला तिथं आपल्याला ताकद दाखवण्यासाठी, आपल्याला ताकद देण्यासाठी, पाठबळ देण्यासाठी अंबडमध्ये येणार आहेत। त्यासाठी आपल्याला येणाऱ्या काळात तो सुद्धा आता लढा आजपासूनच सुरुवात करावी लागणार आहे। मित्र, आपली मागणी काय? प्रमुख मागणी आपली ओबीसी समाजातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये। आणि आपण आजपर्यंत कुठलाही कोणाचाही द्वेष केला नाही, परंतु आपला द्वेष प्रस्थापित समाज का करतो हे मला कळत नाही। इतका द्वेष आणि इतका जातीवाद आणि इतकी हिंसा मी आजपर्यंत पाहिली नाही। गेल्या 17 ते 18 वर्षापासून मी फक्त ओबीसी समाज बांधवांसाठी काम करत आलोय, पण इतका जातीवाद या वर्षातला इतका जातीवाद मी बघितला नाही। आणि त्याचं मूळ कारण म्हणजे हा आपल्या राज्याचा जातीवादी मुख्यमंत्री आहे। काळ सोकावलाय, ह्या मुख्यमंत्र्यांनी आरक्षण करते सोकावले।
मित्र, तुम्हाला मी सांगतो, आपण जर इतकी जाळपोळ तोडफोड केल्याच्या नंतर आपल्यावर अनेक गुन्हे दाखल होतील आणि प्रस्तावित समाजातील मंडळीला मुख्यमंत्र्यांनी सोकून ठेवलं आणि कुठलेही गुन्हे दाखल करायचे नाही, शांत राहायचं आणि त्यांनी पूर्ण राज्यातील जनतेला वेठीस धरण्याचं काम सुरू केलंय. अनेक ओबीसी नेत्यांच्या घरावर, व्यवसायावर, गाड्यावर तोडफोड करून जाळपोळ करण्याचं काम केलंय. याची भरपाई आंदोलनकर्त्याकडूनच करून घेतली पाहिजे. परंतु हे सरकार खोके सरकार आणि खोके सम्राट मुख्यमंत्री त्यांची इतकी पाठराखण करतोय की आंतरवाली सराटीमध्ये सभा घेण्यासाठी जे नुकसान झालं तेथील लोकांना शासनाकडून मदत जाहीर केली. ठीक आहे, शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे, परंतु राज्यातील अनेक शेतकरी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करतायत. अनेक शेतकरी दुष्काळामुळे परेशान आहेत. कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही. शेतकरी विरोधी धोरणे शेतकऱ्याविषयी आणि नेमकाच एवढं कळवाळा फक्त आंतरवाली येथील सराटी आंतरवाली येथील शेतकऱ्यांविषयीच मुख्यमंत्र्याला का आला. खुशीनं जागा देणाऱ्या लोकांना यांनी मोबदला देण्याचं काम केलं आणि आज घनसावंगी तालुक्यात दुष्काळ सुद्धा जाहीर करण्यात आलेला नाही. म्हणजे इकडे घनसावंगी तालुका दुष्काळी असताना सुद्धा दुष्काळ जाहीर करायचा नाही आणि जिथं गरज नाही तिथं म्हणजे काळ सोकून ठेवायचा. हे काम खोके सम्राट लोकांचं. त्यासाठी आपल्याला हे जे आपल्यामधून कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याचं रातोरात काम सुरू केलं या खोके सम्राटांनी. त्या कुणबी प्रमाणपत्राला आपला विरोध आहे आणि आपला कायम विरोध ठेवावा लागणार आहे. आपली प्रमुख मागणी काय आहे? मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये, परंतु हे सरकार आपली दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे आणि ओबीसी बऱ्याचशा बांधवांना त्यांना माहित नाही. त्यांना वाटते की त्यांना कुणबी मधून द्याले. मित्र, कुणबी म्हणजेच ओबीसी. तुम्हाला इथे एक उदाहरण देऊ इच्छितो. आपल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदरणीय देवीदास अण्णा खटके यांच्या मिसेस झाल्या असत्या, परंतु त्यावेळी डुप्लिकेट सर्टिफिकेट असणाऱ्या या प्रस्थापित लांडग्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन पक्ष बाजूला ठेवून आपल्या डोक्यावर कीर्ती उडान यांना जिल्हा परिषद अध्यक्ष केलं. तिथं ओबीसी ओरिजिनल ओबीसीवर अन्याय करण्याचं काम केलं. हा अन्याय हे आता जे सर्टिफिकेट देण्याचं यांनी काम सुरू केलंय हे येणाऱ्या काळात गावागावात हा अन्याय सुरू होणार आहे आणि छोट्या छोट्या गावात जे आपले समाज बांधव, कोणी ग्रामपंचायत सदस्य होत असतील, कोणी सरपंच होत असतील, कोणी पंचायत समिती सदस्य होत असतील, कोणी जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, महापौर, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष यांना रोखण्यासाठी हे मोठं षडयंत्र आहे. आपण हे वेळीच ओळखलं पाहिजे आणि येणाऱ्या काळात या सरकारला, खोके सरकारला पाय उतार करून याची जागा दाखवल्याशी आपल्याला शांत बसून चालणार नाही. मित्रहो, आपल्याला हिणवलं जातं की ओबीसी समाज कमी आहे, आम्ही जास्त आहोत, आम्हाला कमी